नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात शेतीची तयारी ही जोरदार चालू आहे। त्यासोबत राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांसाठी ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या देण्यासाठी तत्पर आहे। आताच राज्य सरकारने नुकतंच पीव्हीसी पाईपसाठी जी योजना आहे महाडीबीटी मार्फत ही योजना राबवली जाते, त्यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू केली होती। त्याचबरोबर आता सौरचलित जे फवारणी पंप आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया महाडीबीटीवर सुरू झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला सौरचलित फवारणी पंप देण्यात येणार आहेत। तर कशा पद्धतीने सौरचलित फवारणी पंपसाठी तुम्ही अर्ज करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला माहिती की मित्रांनो, राज्य सरकार महाडीबीटी पोर्टल मार्फत शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक ज्या योजना आहेत तर त्या योजना राबवत असतं आणि महाडीबीटी पोर्टल मार्फत या शेतकऱ्यांचं सिलेक्शन होत असतं। मित्रांनो, पहिले लॉटरी पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचं सिलेक्शन होत होतं, परंतु आता प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजेच आता लॉटरी लागणार नाही, जो पहिले अर्ज करेल तर त्याला प्रथम प्राधान्य मिळेल आणि त्या अनुक्रमांकाने त्याचं सिलेक्शन हे होणार आहे। मित्रांनो, चला तर सौरचलित फवारणी पंपची जी अनुदान स्ट्रक्चर आहे तर ते कशा पद्धतीने एससी आणि एससी साठी खरेदी किमतीच्या 50% रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे। जरी तुम्हाला 3000 रुपयाचा तुम्ही सौरचलित फवारणी पंप घेतला तर तुम्हाला 1500 रुपयापर्यंतचं जे अनुदान आहे तर ते या योजनेअंतर्गत तुमच्या बँक अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे। त्यानंतर इतर म्हणजे जे अदर असतील तर त्यांना 40% रक्कम ही फवारणी पंपच्या एकूण किमतीच्या त्यांना देण्यात येणार आहे। मित्रांनो, तर अशा पद्धतीने याचं जे अनुदान स्ट्रक्चर आहे तर ते अनुदान स्ट्रक्चर ठेवण्यात आलेलं आहे। चला तर आता कशा पद्धतीने तुम्ही सौरचलित फवारणी पंपसाठी अर्ज करू शकतात हेच मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून दाखवत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, ऑफिशियल महाडीबीटी पोर्टलवर आपण आता आलेलो आहे। महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो वैयक्तिक शेतकरी आयडी आहे म्हणजेच फार्मर आयडी आहे तो वापरून तुम्हाला हे अकाउंट लॉग इन करायचं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहेत की सर हे पोर्टल चालत नाही। तर मित्रांनो, या पोर्टलवर सध्या खूप लोड असल्या कारणाने याचा सर्व्हर प्रॉब्लेम येत आहे, म्हणून तुम्ही अर्ज करताना एक तर लेट नाईट अर्ज करा किंवा अर्लियर मॉर्निंग, जेवढं मॉर्निंगला लवकर होता येईल तेवढा लवकर अर्ज करा मित्रांनो, तर तुम्हाला तुमचा अर्ज इथं सबमिट करता येणार आहे। या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात। चला तर मी आता इथं फार्मर आयडी आणि OTP वापरून माझं अकाउंट लॉग इन करून घेतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, माझं जे महाडीबीटीचं अकाउंट आहे तर ते यशस्वीरित्या लॉग इन झालेलं आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुमच्या डाव्या बाजूला घटकांसाठी अर्ज करा असा ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता जे मेन विंडो आहे महाडीबीटीची तर ती मेन विंडो तुमच्यासमोर येणार आहे। मित्रांनो, यात तुम्हाला कृषी यांत्रिकरण दिसेल, सिंचन साधने व सुविधा दिसतील, त्यानंतर बी बियाणे वितरण, त्यानंतर फलोत्पादन आणि सौर कुंपण जे नुकतंच आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकरण याच्यावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो बघा, कृषी यांत्रिकरण दिसत असेल तर बाबी निवडा, त्याच्यासमोर ऑप्शन असेल तर बाबी निवडा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाबी निवडा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता जे यंत्र असेल किंवा ज्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठीचा जो हा तपशील आहे तर तो तपशील आपल्याला आता भरावा लागणार आहे। तर मुख्य घटक इथं तुम्ही निवडून घ्यायचा आहे मित्रांनो, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य। त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला बघा इथं स्क्रॉल करून खाली यायचं आहे। मित्रांनो, स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला मनुष्यचलित अवजारे असा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर यंत्रसामग्री आणि अवजारे उपकरणामध्ये तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि इथं पीक संरक्षण असा ऑप्शन दिसेल, पीक संरक्षण अवजारे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला मशीनचा प्रकार निवडायचा आहे। तर याच्यात भरपूर असे मशीनचे प्रकार आहेत, तर तुम्हाला सर्वात शेवटी जायचं आहे। सर्वात शेवटी इथं सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपाचा ऑप्शन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हा जो तपशील आहे तर तो पूर्ण यशस्वीरित्या भरलेला आहे। त्यानंतर या ज्या टर्म्स कंडिशन आहे तर त्याच्यावर तुम्ही या चेकबॉक्समध्ये टिक करून घ्या। त्यानंतर जतन करा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप शो होईल, ज्यात तुम्हाला ते सांगेल की तुम्हाला अजून कोणत्या बाबी निवडायच्या आहेत का। निवडायच्या असतील तर हो म्हणा आणि त्यासाठी तुम्ही ती बाब निवडू शकतात, आणि जरी निवडायचं नसेल तर नो म्हणून तुम्ही ही जी बाब आहे तर ती सेव्ह करू शकतात। मित्रांनो, आता तुमचा अर्ज पूर्ण झालेला नाही, तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी आणखी एक प्रोसेस करावी लागेल। बघा इथं तुम्ही आता ऑटोमॅटिकली होम पेजवर मागे याल,
त्यात तुम्हाला अर्ज सादर करा असा एक पॉपअप शो होईल, तर त्या पॉपअपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा या पॉपअपवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी बाब आता निवडली होती ती पाहण्यासाठी पहा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। पहा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता सौर चलित फवारणी पंपसाठी बाब निवडली होती, तर ती बाब तुमची इथं आलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर पहा ऑप्शनवर बघून तुमची काय चुकलं आहे तर ते तुम्ही एडिट करू शकतात। नाही करायचं असेल तर इथंही एक चेकबॉक्स आहे, तर त्या चेकबॉक्सवर टिक करा आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा शेतकरी मित्रांनो। अर्ज सादर केल्यानंतर देय यशस्वी झालेला आहे, म्हणजे ऑलरेडी माझ्या अकाउंटमध्ये पैसे असल्यामुळे तो देय यशस्वी, त्यामुळे माझा जो अर्ज आहे तो सादर झालेला आहे मित्रांनो। तुम्ही अर्ज केलेला आहे तर त्याला तुम्हाला पाहायचं असेल तर लागू केलेल्या घटकमध्ये तुम्ही तो पाहू शकतात। तर लागू केलेले घटकमध्ये तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज केलेला आहे तर सगळे घटक तुम्हाला इथं दिसून येतील मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्हाला या सौरचलित जे फवारणी पंप यासाठी अर्ज करायचा आहे। काही डाऊट येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, शक्य असेल तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओ।